आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। कवठेमहांकाळमध्ये 2 गांजा तस्करांना अटक, 3 लाखाचा मुद्देमाल जप्त। अंमली पदार्थ तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात सांगली पोलिसांनी मोठी कारवाई केली असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत 2 किलो 882 ग्रॅम गांजा आणि 1 बुलेट मोटरसायकल असा एकूण 3,02,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि त्यांच्या पथकांनी ही कारवाई केली। 4 फेब्रुवारी 2026 रोजी कवठेमहांकाळ ते थवडेवाडी रोडवरील स्मशानभूमीजवळ इम्रान उस्मान सनदे हा इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती। पथकाने तिथे सापळा रचून संशयित इम्रान याला ताब्यात घेतलं। त्याच्या बुलेटला लावलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यात गांजा मिळून आला। पोलिसांनी इम्रानकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा माल जयसिंगपूर येथील समीर नकाशे यांच्याकडून आणल्याचे सांगितले। या माहितीवरून पोलिसांनी तातडीने शोध घेऊन समीर नकाशे याला अंकली फाटा येथून ताब्यात घेतलं। त्याने गांजा विक्री केल्याची कबुली दिली आहे। सध्या दोन्ही आरोपींना कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।